रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे. बातमी पाहिली आहे का? घरचा आहेर म्हणतात तो हाच. महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत रुपाली ठोंबरेंनी पुण्याच्या गुडलक चौकात आंदोलन केलं. यावेळी केलेली टीका, दाखवलेले पोस्टर, सगळं काही रुपाली चाकणकर यांची अक्षरशः बदनामी करणार आहे. राष्ट्रवादीच्या या दोन रुपालींमध्ये का वाद रंगलाय? स्वतःच्याच पक्षाच्या नेत्याच्या विरोधात आंदोलनात रुपाली ठोंबरे का बसले? पाहुयात सविस्तर. नमस्कार, मी दिनेश. तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. जेव्हा एखादा विषय राजकीय असतो त्यावेळी त्याच्याकडे फक्त दाखवली जाते तेवढीच बातमी बघून उपयोग नसतो, तर त्यामागे चालणारं राजकारण पाहणं गरजेचं आहे. हे खरं आहे की रुपाली चाकणकर यांच्यावर फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून आरोप होत आहेत. त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असून देखील त्यांनी या प्रकरणात आत्महत्या केलेल्या महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आरोपी राजकीय व्यक्तीची बाजू घेत पोलीस तपासात काय उघडकीस आलं हे सांगितलं आणि एक प्रकारे निंबाळकरांना क्लीन चिट दिली. याच्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. महिला आयोगाचे काम महिलांच्या हक्काचं, त्यांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं हे आहे असं सांगण्यात आलं. मागे हगवणे प्रकरणातही रुपाली चाकणकरांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात होती. त्यावेळीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. रुपाली ठोंबरेंनीच त्यावेळी आंदोलन करून एकाच महिलेकडे दोन दोन पदं का दिली हा सवालही उपस्थित केला होता. जेव्हा अजितदादांच्याच राष्ट्रवादीच्याच एक महिला रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी रस्त्यावर उतरतात आणि वेगवेगळे पोस्टर दाखवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात, त्यावेळी अर्थातच राजकीय चर्चांना उधाण येतं. मग मेकअप करणे खडी तो सबसे बडी. महिला आयोग की पुरुष आयोग? महिला आयोगाचं काम आणि मेकअपसाठी थांब, अशा आशयाचे बॅनर दाखवत आपल्या महिला कार्यकर्त्यांसह रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांविरुद्ध आंदोलन केलं. पण काही दिवसांपूर्वीच एका महिलेने रुपाली ठोंबरेंवर मारहाण केल्याचा गंभीर आरोप करणारा व्हिडिओ बनवला होता. दुसऱ्या दिवशी त्या महिलेनं आपलं स्टेटमेंट बदललं आणि गैरसमजुतीतून हे झालं असं म्हटलं. रुपाली ठोंबरे पाटील यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की हे सर्व रुपाली चाकणकर यांच्या सांगण्यावरूनच झालं होतं आणि म्हणूनच त्यांच्या या आंदोलनामागे कुठेतरी या प्रकरणाचाच वचपा काढण्याचा विचार दिसतोय. दरम्यान त्यांनी आंदोलनात रुपाली चाकणकर यांच्यामुळे महिला आयोगाची आणि पक्षाची सुद्धा बदनामी होते आहे असं म्हटले आणि यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्या करत आहेत. दरम्यान रुपाली चाकणकर यांनी या सर्व प्रकरणावर बोलायला नकार दिला आणि 2-3 दिवसांनी याच्यावर सविस्तर बोलणार असल्याचं सांगितलं. गुडलक चौकात चाकणकर यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या रुपाली ठोंबरेंसोबत ठाकरे गटाच्या रेखा कोंडे आणि संगीता तिवारी याही सहभागी होत्या. याआधीही राष्ट्रवादीच्या या दोन महिला नेत्यांमध्ये वाद रंगला होता. एक व्यक्ती दोन पदांवर कशी राहू शकते अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी त्यावेळी चाकणकरांवर केली होती. शिवाय काही दिवसांपूर्वी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रुपाली चाकणकरला दाखवतेच, आत्ताच पक्षाचा राजीनामा देते, सरकार कसं काम करतंय हे जनतेला कळू दे, असं म्हटल्याचं व्हिडिओत दिसत होतं. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादीच्या या दोन महिला नेत्या, दोन रुपाली एकमेकाविरुद्ध उभ्या राहिल्यामुळे राष्ट्रवादीत त्याच्यावर काही तोडगा निघेल की मग रुपाली ठोंबरे किंवा रुपाली चाकणकर यांच्यावर काही कारवाई होऊ शकते? तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.